जिने ज्या उपासिकांना माहिती व्हावी ही गोष्ट, त्याकरिता तिने मला म्हटलं की ती गोष्ट सांग. तर ती गोष्ट अशी आहे की जेव्हा भगवंताचं महापरिनिर्वाण झालं आणि भगवंताला त्या कुकुटाराममध्ये मुकुट बंधन जे ठिकाण होतं त्या कुशीनारामध्ये भगवंत त्या जन्मी अगोदरल्या जन्मी भगवंत महासुदर्शन नावाचे राजे होते आणि ते त्याच ठिकाणी मरण पावले होते. चक्रवर्ती सम्राट होते आणि त्यामुळं त्यांना ते कुबे निवासानुसार जे 6 प्रकारचे बुद्धाला ध्यान प्राप्त होतात त्यामध्ये त्यांना ती कला दिसली आणि म्हणून ते तिथं या जन्मात महापरिनिर्वाणाकरिता गेले. तर जेव्हा भगवंतांना चितेवर ठेवलं त्या कढईमध्ये मोठ्या 500 चिवर त्यांच्या शरीराला गुंडाळलेले होते. 500, 1-2 नाही. तर त्यापैकी त्या जेव्हा भंते महाकाश्यप हे आले आणि 8व्या दिवशी जेव्हा त्याला आग लागली तेव्हा भगवंताचे पाय कढई लोखंडाची होती, त्या लोखंडाच्या कढईतून बाहेर आले आणि महाकाश्यपांनी पायाचं पदस्पर्श केला, दर्शन घेतलं आणि पाय पुन्हा आत गेले आणि मग लोकांनी सर्वांनी मिळून 5,000 लोकांनी अग्नी दिला. आता भगवंताच्या अस्थी आपल्याला जसं यज्ञावर जाळतात अशा सारख्या हड्ड्या होत नाही, राखोंडी होत नाही. आपलं जसं राखोंडी जमा करा, पोत्यात आणा, नदीत नाल्यात फेकून द्या किंवा वावरात न्या असं आपण करतो, तसं होत नाही. भगवंताचं अनेक जन्माचं पुण्यबल असते. साधे अर्हत जरी निर्वाण पावले तरी अर्हताचे असतील, ह्या त्याच्यात राखड नसते, राख नसते, काळसर राख नसते, कांडे सुद्धा नाही. तर त्या मोत्यासारख्या शुभ्र असतात, पीतवर्ण असतात. तर अशा प्रकारे त्या रक्षा तयार होते भगवंताच्या शरीराची. आणि जेव्हा द्रोणानं ते 8 भाग केले, ते 8 भाग करता करता भगवंताचे 4 दंत म्हणजे दात, ते 4 दंत तसेच्या तसे राहिले. एक कपाल धातू, हे कपाळ पाडली, तो जसाच्या तसा राहिला, तो विस्कळीत झाला नाही. तर ते 4 दातापैकी 2 दात यानं दाखवले द्रोणानं. द्रोण वाटाले होता ना, 8 भाग केले होते. आणि एक सांगितलं ना, हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे, यामध्ये गोष्टी करू नये, कारण भगवंताच्या हे निर्वाणाची गोष्ट आहे. तर त्यापैकी एक दात या द्रोण ब्राह्मणानं असा बसला होता, ते करण्याकरिता, वाटणी करण्याकरिता एक दात घेतला आणि पायाखाली दाबला आणि लोकांचं लक्ष नाही, वाटणी करू राहिला. एक दात घेतला डोक्यामध्ये, वरते अशा डोक्यामध्ये टाकला, फेटा होता डोक्याला आणि त्या फेट्यामध्ये घुसून राहिला. तेव्हा लोक मोठे चत्रे लपवत काय थांब, वरतीच्या वरती देव लोकांनी तो दात उचलला आणि तावडतीस देव लोकांत घेऊन गेले. त्याने पत्ता येईल खाली पाया घालतात, भूमीत राहणारे जे नाग लोक आहेत ते घेऊन गेले. त्याला वाटलं माझ्याकडे 2 दात. तर अशा प्रकारे त्याला काहीच भेटलं नाही आणि शेवटी त्या द्रोण नावाच्या ब्राह्मणाला श्रद्धा खूप त्याची. तर ते भगवंताला ज्यामध्ये अग्नी दिला ते कढईचं पात्र तो घेऊन गेला आणि बाकी त्या 8 राजांनी ते 8 भाग घेऊन गेले. भगवंताचं हा संदेशना सांगण्याकरिता मला येथे आपल्यातर्फे आणि आपल्या वाचिका पारंपरिक ताई यांच्यातर्फे मला आपण हा सन्मान दिला, याबद्दल माझं हा दुपट्टा श्रीफळ देऊन जे आपण
माझा सन्मान केला इथे, त्याबद्दल मी आभारी आहोत. आपण अशाच प्रकारे धम्म ऐकत राहावा, धम्मश्रवण करावा, श्रोतापन्न मार्गाकडे आपण आक्रमित राहावं, मार्ग आक्रमण करावा. मार्गामध्ये असंख्य अडथळे आहे, असं समजू नका मार्ग सोपा आहे. यामध्ये खूप अडथळे आहेत, भयानक अडथळे आहेत. आणि त्या अडथळ्यांना दूर सारून, लोकांचे हेवे दावे दूर सारून, काही नाही जास्त दिवस नाही आहोत बा, आपण 57-58 वर्षाचा झालो. आता इकडे किती वर्ष टाइम आहे, किती वर्ष नाही, सकाळचं सांगता येत नाही. आणि त्यामुळे चित्तातील किलमिश, दुरावा, एकमेकांप्रती विद्वेष, द्वेष दूर सारून धम्माचं आचरण करा. यामुळे लोकांचं भलं होत नाही, तुमचं स्वतःचं भलं होतं. केशवराव मामा पाटील बानाई, मी जयविन करतो किंवा रामराम करतो तर दोन्ही हात जोड. सवय सवय आहे म्हणजे म्हणते लोकांनी सांगितलं, एका हाताचं चांगलं नाही असं, त्यामुळे मी दोन्ही हातानं ते दिसले मला. आणि गावातील एक सन्माननीय व्यक्ती स्वतःहून करतात, त्यामुळे मी सुद्धा त्यांना दोन हातानं. तर मला ते म्हणत होते रस्त्यावर, सगळ्यासमोर तुम्ही मोठ्या आदरानं रामराम करतो, मोठ्या सन्मानानं हे करतो. मी म्हटलं मामा यानं तुमचा काही फायदा नाही, मला वाटते माया फायदा आहे, मला मोठ्या यानं करते, पण त्याच्यात मायाच फायदा आहे. म्हणे कसा? म्हटलं आमच्या धर्मामध्ये एक गाथा आहे, अभिवादन शीलस निसवडा पचायनो चत्तारो धम्मावडती आयु अन्न सुख आणि बल. दुसऱ्याला आदराने फक्त अभिवादन केल्याने आपल्याला 4 प्रकारचे फायदे होतात. काय काय फायदा होतो? आयुष्य वाढते आपलं, वर्ण सुख, जीवनामध्ये सुख येते, आनंदाच्या बातम्या समजतात, मग सुख येते ना. आयुष्य वर्ण असे ना, डोबळा डोबळा वर्ण मोठा छान वाटते, त्याच्या चेहऱ्यावर पुढं अलौकिक असं सामर्थ्य असते का नाही. हा काहीतरी कलाकार माणूस आहे, ब्रह्मचारी माणूस आहे, ब्रह्मचारी स्त्री आहे. आयुष्य, वर्ण, सुख आणि बल मला पडत नाही हमेशा. हे शक्ती आहे. आणि या ग्रंथामध्ये असा पावर आहे, या धम्मामध्ये देशनेमध्ये असा पावर आहे का ग्रंथ वाचक हा बिमार पडत असतो. जर त्याच्या चिंतात वाचन करतात गॅरंटी आहे, कारण ते चित्तामध्ये क्लेश झुकल्या जातात, त्यामुळं ते व्याधी येणे आवश्यक आहे. प्रत्येक ग्रंथ वाचक या वर्षवास तो जर ग्रंथ वाचत असेल तर गॅरंटीला बिमार पडतो, कारण ते झोपल्या जातात चित्तातील विकार. मी त्या गोष्टीला आता माना नका मानू, कारण बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्या कल्पने पलीकडील आहे. भगवंताला त्याच्या नगरीतील जे वयोवृद्ध लोक होते भगवंतापेक्षा, ते काही भगवंताला मान सन्मान द्यायला तयार नव्हते. भगवंतापेक्षा जे लहान होते त्यांनी भगवंताला वंदन केलं, पण ते लोक काही त्याला मानायला तयार नव्हतं. मग आमचा ओळखीचा आमचा पोरगाच होय असं समजून ते उभे होते थट. भगवंत जेव्हा नगरीत गेले तेव्हा भगवंत आकाशात गेले, कारण तथागताचा सन्मान झाला पाहिजे. आणि आकाशात गेल्यावर त्यांनी चमत्कार दाखवला, यमक प्रतिहार्य म्हणतात काय. एका वेळी एका अंगातून अग्नी प्रकाशित केली आणि एका बाजूने अर्ध्या अंगातून पाणी पाळणे, आकाशातून जसं पाणी पडलं. ज्यांना वाटत होतं की मी या पाण्यात भिजलो पाहिजे ते भिजल्या गेले, ज्यांना वाटत नव्हतं की मी नाही भिजलं पाहिजे बापा मला थंडी वाजली ते भिजले सुद्धा नाही. पाणी पडलं पण भिजले नाही. यमक प्रतिहार भगवंताचा हा प्रताप होता. या सूक्ष्म गोष्टी आहेत त्या आपल्या गुरुगाणी धर्मामध्ये नाही, आणि ह्या गोष्टी बाहेरच तुम्हाला ऐकाव्या लागतात. त्रिपिटकामध्ये आहे, ते वाक्य आहे, त्यांचा अभ्यास आहे, त्यांच्याकडून ऐकाव्या लागतात. तर मला एवढंच म्हणायचं की हा समारोपीय दिवस आहे, हा क्षण मोठ्या आनंदाचा क्षण आहे. सर्वांनी उत्तम प्रकारे स्वादिष्ट असं सुंदर भोजन बनविलेलं आहे. भोजनाचा आस्वाद घ्या, धम्मानुसार एकामेकाचे मन सांभाळा. सर्वांना सुख शांती समाधानाने हा पार पडलेला समारोपीय कार्यक्रम आता संध्याकाळी तो पार पडेल. संध्याकाळी पुन्हा आपण येथे येऊ.
पंचशील ग्रहण करावं आणि धम्माच्या आचरणाने हे पूर्ण वर्ष घालवावं की जेणेकरून आपल्या या खेड्यावर नगरीवर कोणतंच संकट येऊ नये. बुद्धाच्या प्रतापाने, धम्माच्या प्रतापाने, संघाच्या प्रतापाने अशी सत्यक्रिया करून मी तथागतांना या सर्व सम्यक अतीतातले बुद्ध, वर्तमानातील बुद्ध आणि भविष्यात होणारे बुद्धांना वंदन करून मी अशी प्रार्थना करतो की आमच्या या अनोख्या नगरीवासियांना सुख समृद्धी त्यांच्या इच्छा आकांक्षा परिपूर्ण होऊ दे. तथागता हीच तुझ्या प्रार्थना आहे. साधू छान झालं का बा? ऑपरेशन झालं मस्त मस्त वंदामी केलं त्या हा वंदन करतो. समजले ना?